या सगळ्या सामानासहित ते आलेले होते आणि त्यांनी पर्यटकांवरती हल्ला केला, गोळीबार केला, 27 ते 28 जणांचा जीव घेतला। त्यांचे हे फोटो स्केच सर्वात आधी न्यूज 18 लोकमतवरती। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत, महत्वाचं म्हणजे जी आता माहिती पुढे आलेली आहे, हे जे फोटो पुढे आलेले आहे, हे फोटो जर आपण बघितले तर आपल्याला निश्चितपणे कळेल की हे सगळे दहशतवादी हे तरुण होते आणि गेल्या काही दिवसापासून हे कनेक्टेड होते। आणि सोबतच जर माहिती मिळालं, आसिफ शेख जो आहे, हा जो नवीन फोटो आपल्याला पाहायला मिळाला आहे, यामध्ये हे दहशतवाद्यांचे फोटो जर आपण बघितले, यापूर्वी फौजीचा फोटो बघितला, हा दुसरा फोटो आपण आसिफ शेखचा बघतोय। यापूर्वी जे 3 स्केच जम्मू काश्मीर पोलिसांनी जे जारी केले होते, आपण त्यामध्ये जर बघितलं तर त्यावेळेस पर्यटकांनी स्पष्ट केलं होतं, प्रत्येक स्पष्ट केलं की हे सगळे तरुण होते। त्याच आता निश्चितपणे आपल्या फोटो पाहिल्यानंतर लक्षात येतंय की याच दहशतवाद्यांनी जो पर्यटकांवरती हल्ला केला आणि त्यांच्यावरती गोळीबार देखील केला, अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। पर्यटकांनी जी माहिती दिली आहे त्याच्या आधारावरती एक मोठी असं म्हणावं लागेल की आता हे फोटो हाती आलेले आहे, लवकरच हे दहशतवादी देखील हाती लागेल आणि यांना निश्चितपणे यांच्या घरात घुसून कारवाई केली जाईल, अशा प्रकारचा संकल्प भारत सरकारच्या अनेक मंत्र्यांनी देखील घेतला आहे आणि सोबतच भारतीय लष्कराने देखील घेतला। त्यामुळे आता कारवाई केव्हा सुरू होते हेच पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। बिलकुल प्रशांत, आणि हे सगळे फोटो आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय, हेच ते दहशतवादी होते ज्यांनी पर्यटकांवरती गोळीबार केला, पर्यटकांचा जीव यांनी घेतलाय आणि या दहशतवाद्यांना शोधून त्यांचा खात्मा करायचा आहे। त्यासाठी सैन्य आता मेहनत घेत आहे। त्या दृष्टीनं उच्च स्तरावरती बैठका सुद्धा सुरू आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, आणि या दहशतवाद्यांना सोडणार नाही, किंबहुना ज्यांनी हा सगळा कट आखला, ही सगळी दहशत माजवली, त्यांना सोडणार नाही असं पंतप्रधानांनी सांगितलंय। त्यामुळे आता भारताकडनं काय ऍक्शन घेतली जाते याकडे देखील संपूर्ण भारतीयांचं लक्ष आहे। मात्र या दहशतवाद्यांना सोडू नका अशा प्रकारच्या भावना संपूर्ण देशभरातून व्यक्त होत आहेत। एक प्रकारे संताप व्यक्त होतोय, कारण पर्यटनासाठी गेलेले हे जे काही पर्यटक, कारण इतिहास हा आहे की पर्यटकांवरती सहसा हल्ले होत नाहीत, मात्र प्रथमच अशा पद्धतीनं पर्यटकांवरती थेट येऊन समोरासमोर येऊन गोळ्या झाडलेल्या आहेत या दहशतवाद्यांनी, आणि त्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाचं वातावरण आहे। आणि यावरती आता भारताकडनं काय ऍक्शन घेतली जाते? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियातनं दौरा अर्धवट सोडून भारतामध्ये परतलेले आहेत। वरच्या लेवलला सगळ्या बैठका सुरू आहेत, त्यामुळे काय कारवाई होते, सर्जिकल स्ट्राईक कशा पद्धतीने आता पुन्हा एकदा होतो आणि या दहशतवाद्यांना सोडणार नाही हा शब्द जो पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलेला आहे, त्याप्रमाणे आता भारताकडनं होणारी ऍक्शन याकडेच सर्वांचं लक्ष आहे। तुर्तास हे फोटो आणि स्केच दहशतवाद्यांचे सर्वात आधी न्यूज 18 लोकमतवरती। याच संदर्भातली आणखी एक महत्त्वाची बातमी बघूया, ती म्हणजे पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी एक धमकी देण्यात आलेली होती। लष्कर ए तोयबाच्या सैफुल्लानं धमकी दिली होती, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढणार अशी ही धमकी होती। पहलगाम मधला हल्ला हा पाकिस्ताननं रचलेला कट आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये हल्ले वाढणार अशी एक धमकी पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी देण्यात आलेली होती। लष्कर ए तोयबाच्या सैफुल्लानं ही धमकी दिलेली होती अशी देखील एक माहिती समोर येते। त्याचसोबत पाकिस्तानी आर्मी चीफनं सुद्धा जे काही वक्तव्य केलेलं होतं, हिंदूंवरती हल्ले होणार, आणि त्याच्याच 2 ते 3 दिवसांनंतर कालचा झालेला हा हल्ला, त्यामुळे कुठेतरी हे कनेक्शन आहे अशी एक शक्यता काही तज्ञांकडनं, जाणकारांकडनं व्यक्त होते। मात्र आत्ताची मोठी बातमी, लष्कर ए तोयबाच्या सैफुल्लानं धमकी दिलेली होती, जम्मू काश्मीरमध्ये हल्ले वाढणार। क्या दिया जिहाद ने, क्या दिया मुजाहिदीन ने? अल्लाह की कसम, जब हिंदुस्तान ने, गाय के पुजारी ने मकबूजा कश्मीर के अंदर 35 से 370 को खत्म किया, आप मुझे बताइए क्यों खत्म किया था, किस लिए खत्म किया था? डेमोग्राफिक चेंज के लिए, मुस्लिम शनाख्त को मिटाने के लिए, मुस्लिम अक्सरियत को अकलियत के अंदर बदलने के लिए एड़ी चोटी का जोर लगाया। आपने टंकों के जरिए, तोपों के जरिए, मिसाइलों के जरिए, हेलीकॉप्टरों के जरिए, ड्रोन के जरिए, अल्लाह की कसम 10 लाख फौज के जरिए बहुत जोर लगाया कि श्रीनगर में जो गाजी और शहीदों का इलाका है, पुलवामा, पुंछ, राजौरी के अंदर राम राम कहने वालों को बात करूंगा, डेमोग्राफिक चेंज रहूंगा। जरा इस बात पर गौर करें, उसने किया इसलिए था। और 52 लाख दो मिसाइल जारी किए, 52 लाख दो मिसाइल किनको जारी किए, ये बातें हमारे इल्म में नहीं है।
इन पर हम गौर नहीं करते। 52 लाख डोमिसाइल हाथ के अंदर कानूनी पर्ची दी मोदी ने कि जाओ जाकर तुमने श्रीनगर में आबाद होना है, राम राम की आवाज को बंद करना है। मुजाहिदीन कश्मीर ने, आकब शहीद रहमतुल्लाह अलैह ने, अब्दुल वहाब शहीद ने, जिया मुस्तफा ने और साहबा और अंबिया के वारिसों ने इस चैलेंज को कबूल किया और कहा मोदी बंद अदालत के अंदर तूने ये किया, कागज तेरा था, जज तेरा था, मैदान मुजाहिद का है, जरा करके देख, इंशाअल्लाह गोलियों की बुछार से हम तुम्हारी गर्दनों को भी काटेंगे और शहादा की कुर्बानियों की लाज रखेंगे। 5वां साल है, जाओ तहकीक कर लो जाकर। मुझे क्या कश्मीर में अल्लाह ने क्या दिया, शहादा ने क्या दिया, जिहाद ने क्या दिया, हम गौर नहीं करते, जज्बात के अंदर आकर सिर्फ बातें करते हैं। 5वां साल है, अल्लाह की कसम ना एक कॉलोनी बना सके, ना आबाद कर सके, बल्कि मोदी को जाकर कहा कश्मीर में हमारी जानों को खतरा है, जब तक ये खतरा खत्म नहीं होता हम वहां आबाद होने के लिए तैयार नहीं। क्यों